व्यायामाचं महत्व कळावं म्हणून कपडे घालून असे बोलवलंय. कपडे तर फारच छान. कमी वेळात होता. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे कपडे घालण्याचा आम्हाला कंटाळा. आम्ही विज्ञानात एवढी प्रगती केली पण कपड्यांमध्ये काहीच बदल नाही. महाराजांचं बरं आपलं. नवीन नवीन कपडे घालतात आणि आम्हाला नवीन जुने कपडे वरून म्हणतात जुनं हे सोनं. अरे काय बोलताय? गप्प बसा. ते आपले नाही 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 बोलायचं नाही. बोला 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 महाराजांविषयी बोला. या अरे काय सांगू तुला? एक नंबरचे आरसे आहेत. अच्छा. काही आमच्या बरोबर लढायला नाही आले. आणि आले तरी कधी जिंकले नाही. हा. आधीच कंपाऊंड एवढं मोठं झाले. डोले राजा हरणारे राजे. आळशी राजे. घाबरणारे राजे. अरे काय बोलताय? गप्प बसा. ते आपले नाही 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 बोलायचं नाही. बोला 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 महाराजांविषयी बोला. अरे आपण ज्याच्याशी बोलतोय तो हा कोणते आहे कोण? तो तुमचा राजा आहे राजा. ओळखलं का? अरे वेशभूषा बदलून आलो. आम्हाला तुम्ही ओळखी नसे झालात. आम्ही आहोत महाराज. हो आपल्या राज्यात व्यायामाचं महत्व कळावं म्हणून अशी वेशभूषा परिधान करून आलोय. आणि काय बोलताय? आदराने बोलताय? आदर महाराज आदर. अभिमानाने बोलताय? अभिमान महाराज अभिमान. बाबा साहेब चुकले मम्मी. अभिमान अभिमान कळला मला. काय बोलताय ते सेवक सांगत होते पण तुमचं लक्ष नव्हतं. अरे व्यायामाचं महत्व कुठे? तुमची मुलं छोटी छोटी मुलं अरे मोबाईलच्या आहारी जास्त गेले. सतत नको नको ते ऍप डाउनलोड करतात. वेगवेगळे ऍपवरचे खेळ खेळतात. ही मोठी समस्या आपल्या राज्याला भेडसावत आहे. म्हणूनच लहान मुलांसाठी व्यायामशाळा सुरू करायची आहे. लहान मुलांसाठी सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. चालेल चालेल चला या तुम्ही या इथे. हो तुम्हाला जास्त व्यायामाची गरज आहे. हा सर्वांनी हात वर पायवर. आपण छान व्यायाम आहे. आता कसं वाटतंय? मजा वाटतंय. खाली पडलं जागा वाटतं. उठा कान पकडा. तो एक व्यायाम. अरे माझे नाही रे तुमचे कान पकडा. चाऊ म्याऊ खेळताय. चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ. नको बसा. पाय पकडा. अरे ही आपलं कधी सुधारणार नाही. पदाधिकारी म्हणून नावाला नावाला काही उपयोग नाही. शून्य उपयोग. तुम्हाला कळत नाही. तुमच्या मुलाला कळत नाही. चला आता तुमचे पाय मजबूत झाले पाहिजे. हे मुलाला शिकवा. हे शाळा सुद्धा ऑनलाईन घेतात. मुलांचे कंबर मुलांचे हात. अरे 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 किती समस्या भेडसावत आहेत. व्यायाम चला पहिल्याचा व्यायाम पहिल्याचा व्यायाम. हा पळा. चला.
मैदान तरी उरले आहेत का? अभ्यास शिकवण्यात वेळ कुठे मिळतो? अभ्यास शिकवण्यात वेळ कुठे मिळतो? अरे तुला तो वेळ काढावा लागतो. आम्ही आलो. आम्ही प्राणी संग्रह कुठे आहे? त्यांना म्हणे वेगळी एंट्री लागते. व्यायामशाळा सुरू करतात. काय सांगू, कसली ती तोडके गच्चे गच्चे कपडे असतात, काहीतरी करायला सांगतात. अगं बाई, छोटे कपडे, गच्चे कपडे. अय्या, असे असे गच्चे कपडे, किती मज्जा. तुम्हाला कसे गच्चे कपडे, मी नाही घालणार. मग तुमचे पोट कसे कमी होणार? बरोबर. ठीक आहे, याच्या पुढे तुमचे जेवण कायमचे बंद. बंद. नको नको नको, मी घालेल तशी कपडे, माझी जेवण नको बंद करू. बघितलं? पण काय हो प्रधानजी, आमचे महाराज त्या छोट्या कपड्यात, त्या गच्च कपड्यात कसे बरं दिसत असतील? वाघासारखे दिसत होते. कशासारखं? आमच्या महाराजांना तुम्ही बुजगावळा म्हणता. तुम्ही बुजगावळ्या. ओ प्राणीसंग्रह, ते आमचे पती आहेत. त्यांना बुजगावणं बोलता? एवढे एवढे शपथ आहे तुमचे. हो. हे बुजगावणं? हो. आमच्या महाराजांना बुजगावणं म्हणायला तेव्हा वाटलं नाही तुम्हाला काही? ओ, तुम्ही माझ्या नवऱ्याला बुजगावणं बोलू शकत नाही. अगं अगं, असे भांडू नका. अरे भांडू नका नाही, तिला सांगा ना. हे आहे. अरे भांडू नका, हाय मी म्हणा, पण कृपा करून भांडू नका. असं सांगता येते. तर मला सांगा, आमच्या महाराजांचा एखादा फोटो आहे का? नाही आहे? काय सांगू राणी सरकार, कठीण कठीण व्यायाम करून घेत होते. असो. म्हणजे शिट्टी मारली की हात वर, शिट्टी मारली की हात खाली, कुबे. शिट्टी मारली की पाय वर. शिट्टी वाजली. शिट्टी वाजली. महाराज येत आहेत हो. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता वही. ऐसा है कोई यहाँ मुझसे जो जीत सके है कोई तो तुम हो मैं. मुझसे बड़ा कोई है इस जहां में, अगर वो कोई निकलता मैं. मुझो पे भार रहे, हाथ में कुल्हाड़ रहे, युद्ध की पुकार रहे, करवाना समझौता. ए बेटा, ये मेरा बेटा.
योजना सुरू केली आहे. कोणती योजना? आम्हाला फक्त एकच योजना माहितीये. कोणती? लाडकी बायको योजना. हा? हे काय चाललंय? भरपूर दागिने, भरपूर कपडे, लाडकी बायको योजना. हो का? पण नाही, आता आम्ही नवीन योजना सुरू केली. बाय 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 बाय. हे वाक्य किती वेळा येणार आहे? 25 वेळा. आता तुम्ही गप्प बसाल का? हो. माझी पुढची वाक्य मला बोलायची आहे. बोलायची आहे? हो. पाठ आहे? हो या. लाडकी बायको नाही हा. तर लाडकी व्यायामशाळा योजना आपल्या राज्यात सुरू करायची आहे ना. चला सर्वांनी आपापले मोबाईल या ठिकाणी जप्त करायचे आहेत, ठेवायचे आहेत. चला. शी बाबा. ठेवा. काय रे? ए सारखा मारका ठेवले मोबाईल. शाबास. मोबाईल ठेवले असते तर मी पुढे सांगतो काय घ्यायचं. उडतोय हा? अरे मोबाईलमुळे वेळ लागला लोकांना. 2 शब्द संवाद नाही, सतत रील, फेसबुक, इन्स्टा आणि काय चाललंय. म्हणूनच मी आता काय सांगतो नाही का. काय काय? मोबाईल ठेवून दिले. आमच्याकडे नव्हतीच. हा आता मोबाईल विचारा. हो विचारा काय करायचं ह्याचं काय करणार तुम्ही? ते मला माहिती लागते माझं. हे मग तुम्ही सांगणार आम्ही काय विचारायचं. हो माझं चालणार, कारण मी राजा आहे. हो. मी कोण आहे? राजा. हा म्हणजे आम्ही आमचं काही मत द्यायचंच नाही. अजिबात द्यायचं नाही. तुम्ही म्हणाल ते ऐकायचं. Yes. बाय 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 बाय. आता बघा. एखादा बांबू असलं ते बांबू. हा सगळे मोबाईल ठेवले. आता विचारा मोबाईलचं करायचं काय. आता या मोबाईलचं करायचं तरी काय? आग लावणार आहे, आग. थांबा. ही आग वेळी शांत केली पाहिजे. मुलांनो तुम्ही सुद्धा तुमचे मोबाईल ठेवा बरं. हा नाही तुला मोबाईल नाही म्हणजे हो भारी भारी खेळ असतात. आणि तुम्ही अभ्यासाचं काय? तुम्ही अभ्यासाला मोबाईलवर करता का? बोला. हो म्हणतो. कोण बोलतो? हो पण त्याच्या भाषेत का बोलेल. हा बोल रे. तुम्ही अभ्यासाला मोबाईलवर करता? बोल. तो मान हलवतो. काय अभ्यास हो, अभ्यास हो. मोबाईलवर शिकायला मिळतं तुम्हाला. हा कंटाळा आला की साईला काहीतरी बोलायचं. उशिरा बोलणार पण बोलणार. हा तुला काय बोलायचं? 1 वर्षाने बोलायचं वाक्य आधीच बोलली ती पावसाळ्यात. ते पण जातो. मी तुमचं काही ऐकणार नाही तरी सुद्धा मोबाईल ठेवा बरं. ठेवा मोबाईल. वा रे वा. मोबाईलचा अति वापर. अहो राणी सगळं काय सांगू तुम्हाला. काय? अहो टॉयलेट मध्ये जाताना सुद्धा ही मुलं मोबाईल घेऊन जातात. अगुबाई म्हणजे 4 मोबाईल. त्याच्या मोबाईल. हा एक घरात, एक झोपायच्या वेळेला, एक अंघोळीला आणि बाथरूम मध्ये. एक बाथरूम मध्ये. काय मुलं आहेत आजकालची. पण तुम्ही गॅलरीत जाताना तुम्ही सुद्धा मोबाईल वापरता. माझे काही कामं असतात. मुलांनो मोबाईल ठेवले. हा मोबाईल शिकवण्यात हे बघा आलतंय. कोण. आता बरा होता. कुठे ठेवलाय कुठे मोबाईल. म्हणजे मोबाईल आहे. मोबाईल. अरे वा रे वा. छान. मोबाईल ठेवून झाले. ऐका मी काय सांगतोय. आजपासून आपल्या राज्यात मोबाईलवर कायमची बंदी घालण्यात येते. हो आणि मैदानी चॅम्पियनना आपल्या राज्यात कायमची संधी देण्यात येते. एवढं करताना अरे बघा बघा. जा जा बघा बघा जा तुमचा. संसाराची गोडवी कहाणी माझ्या घरी खोड्या
भूल जावी जोग भूल घ्यावी सात जन्म ना जाणी परी सात व्हावी होय. काही राजधानी मैदानी खेळांना आपल्या राज्यात टिकाव लागू देता कामा नये. आपले मोबाईलवरील खेळच सर्वश्रेष्ठ ठरले पाहिजे. अरे मुलांनो, कधी तुम्हाला पटवून घ्यावं लागेल. तोच मी विचार करतोय, मैदानी खेळ आपल्या मोबाईलवरील खेळांसमोर ठरलेच पाहिजे. अरे मुलांनो, मैदानी खेळामध्ये असे काय खेळ आहेत जे पुन्हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे? काका, तुम्हाला माहिती आहे ते खेळ? होय, माहिती आहे ना, क्रिकेट. अरे, तो मैदानी खेळ कुठे आहे? तो तर आमच्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे. पण तो मैदानी खेळ तर प्रसिद्ध आहे. आम्ही ते पण लावून देऊ. मी सर्व माहिती घेऊन आलोय मोबाईलवरील खेळांची. टेम्पल रन आपल्यासमोर आहे. आपल्या खेळांना काउंटर स्ट्राईक रेसिंग नावाचं साऱ्या जगात खेळतात. घाबरू नका, येऊ दे ना त्या खेळांना. ते नक्कीच हरतील. आपली खेळं जिंकतील. अरे, पहिले त्यांना येऊ तर दे. अगं बाई, चला गं, चला चला. काय बाई, कुठे आहेत ते खेळाडू, कुठे आहेत ते चॅम्पियन? मी तर केव्हाची वाट बघते. मी तर त्यांच्याबरोबर खेळणार आहे असं झालंय मला. हो, कधी येत आहे ते खेळाडू तेव्हा त्यांना कधी बघते असं झालंय मला. मला सुद्धा तसंच झालंय. काय बाई तरी, छोटे कपडे, गच्च गच्च कपडे. हे कपडे तुम्ही घातले तर तुम्ही कसे दिसाल? सांगा तिला. ए, तू माकड कोणाला बोलतेस ग? तुला दिला तू चेक केलं. खरं. अरे भांडू नका. हा, तिला ती भांडते, काय म्हणताय? ती भांडते. आणि तुम्ही काय म्हणताय? मी बघते कशी भांडतात. बसा. शिकवलंय कसं भांडायचं. सगळ्या मुलं मागे जायचं. चॅम्पियन आलेले आहे. आणि चला मागे सरका सगळे. वा 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 वा. बसा सगळे खाली. मागे सरका. सर्व चॅम्पियन आलेले आहेत. अरे, तुमचे चॅम्पियन दिसत नाही. हरवले पहिले. हरवले, हरवले, हरवले. ते बघा, आले आले आले. आलो. हा, काय कसे आहात? बोला. महाराज, मी कसे दिसतोय? पावसाळी बेडूक, महाराज, मी कसं दिसतोय? सुकलेला बोंबील, महाराज, मी कसे दिसतोय? तू खेकडा. झालं? काय कामं नको, नुसतं नाचकाम करायला लागला. हा? आणि ह्या आहे. बाय 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 बाय. बाई. गप्प बसा. बुवा. आता गप्प बसा. मुलांनो, तुम्ही तयार आहात? नाही. बोला, तुम्ही तयार आहात? बोला बोला. पबजी, पबजी, हा? पबजी, थांबा पबजी. थांबा, काय बोलत हे? पबजी. ए, काय बोलताय? सब्जी भूक लागली खायचं. गप्प बसा. अरे वा रे वा, चिरंजीव, छान. वा, चला सगळे आलेले आहेत. टाळ्या वाजवून स्वागत करा. चला, पहिला चॅम्पियन बोलवा. पहिला चॅम्पियन हाजीर हो. या या या. बोला बोला तुम्ही. मी टेनिस चॅम्पियन तानिया मिर्झा. हाय मुलांनो. हाय. नमस्ते. मी मूळची फ्रान्स देशातली. पण आता सर्वच देशात मला खेळ खेळतात. हा काय म्हणतोय? तू हे हातात कोणाला मारण्यासाठी आणलंय? मारण्यासाठीच आणलाय रॅकेट. अरे थांबा, ती काय म्हणते ऐका अगोदर. बोला. तुम्हाला नाही मारणार. मी हे असं बॉलला मारणार. गेला बोला आता मिळत नाही. आता हो. ए, तुम्हाला जा अगोदर. हा कधी जाणार संध्याकाळी? नाही नाही. हा बोला. महाराज, मच्छर मारण्यासाठी हे वापरतात ना? मच्छर मारायला? आणि माझी बायको मला याच्यानेच मारते. आपली काय? हा, गव्हर्नमेंट
हा चांगला बोलतो. बोल बोल. आठवतंय का? दादाने बोल बोल्या, मारायचं नाही बोल्या, मारा खाल्या. काय बोलला बेटा? दादाने बोल मार्या, वो महाराज ने नहीं मारा और महाराज हारे. हाय जिंदाबाद. चला चला, हा सुरू करूया. Walking in circles. Something has to change. When you run out of breath, yeah, and you काय खरं शरीराची हालचाल होते हो. हा खूप छान हं? खूप छान. स्वागत आहे तुमचं. बोला. कधी कोणी हा खेळ खेळू शकतात. शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. खरंय 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 या. स्वागत आहे तुला टाळ्यावाजून स्वागत करायचं. तुमच्या समोर बोलवा. सर्वांचे अरे हो. अरे, हा कोणता बॉल? एवढा मोठा बॉल फक्त क्रिकेटचा असतात. एवढा मोठा बॉल क्रिकेटचा? मग फुटबॉलचा बॉल केवढा असेल? एवढा एवढा? कोणता बॉल? फुटबॉल. एवढा? बसा. फुटबॉल. ए बाहेर ये, बाहेर ये. पाऊल. पाऊल? अगं बाऊल आहे, बॉल आहे. अहो, तुम्ही बॉल हातात पकडला, त्याचा पाऊल. असं असतं? नाही नाही. अरे, ते आता पाऊल, 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 पाऊल. हा, शांत उभे राहायचे. हा, आणि बोला. नमस्कार. मला ओळखलात का मी कोणता खेळ असणार? बॉल, बॉल. फक्त बॉल नाही, फुटबॉल. आपला फुटबॉल. काय रे मित्रांनो, फुटबॉल खेळायला आवडते ना? आम्ही नाही खेळत. हो ना, काय मज्जा. चला आपण खेळूया. खूप सोपं आहे. 2 ग्रुप करायचे. एका ग्रुपमध्ये 11 खेळाडू. मैदानाच्या 2 बाजूला गोल जाळ्यात बॉल पोहोचवायचा. खूप कंटाळा येणार. त्याच्यात वेळ पण जाणार. कामाची पडली मोठी. काम करून जमली ना? खूप वेळ लागणार. आयटी कंपनी आम्हाला आहे. सर्वात मैदानात खेळून ऊन पण लागणार. अरे, हा मैदानी खेळ आहे. ऊन, थंडी, वारा लागणारच. त्यापेक्षा मोबाईलवर. काय जेवणार आहेस? तुझी काय समस्या आहे ती बोल. हा? येडा भांग्या. त्याचं नाव बोबड्या आहे. हा गोप्या. फुटबॉल. आम्ही बॉलच काय खेळायचं, फुटबॉलच काय खेळायचं सांगशील? व्यायाम होतो, हातपाय मजबूत होतात. काय? व्यायाम होतो, हातपाय मजबूत होतात. हातपाय मजबूत होतात? काय मजबूत आहेत हातपाय. वा. असे कसे हातपाय मजबूत होतात? बॉलच्या मागे लागण्यासाठी पळावं लागतं. सर्व मैदानाला फेऱ्या होतात. फेऱ्या होतात. छान छान छान. एक फुटबॉल, गप्पाबस, टेनिसमुळे सुद्धा शरीराचा फायदा होतो. पण ते तिथल्या तिथे खूप मोठं मैदान फिरावं नाही लागत. टेनिससाठी चापल्य लागते. मागे, पुढे, बाजूला वाढून वाकून चेंडू टोलवावा लागतो. मग याचा शरीराला फायदा होतो की नाही? हो होणार तर होतोच. आणि समजा माया आणि समजा जर हे सर्व करताना एखाद्याचा हातपाय मोडला तर? बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे. एवढा मोठा बॉल डोक्याला लागला तर? बरोबर आहे. बरोबर आहे. आता बोला, उत्तर द्या. बोला बोला बोला. काय? बोला बोला. टेनिसमध्ये फार कमी अपघात होतात. पण फुटबॉलमध्ये मात्र जास्तच हातपाय मोडतात. आणि काय गं, टेनिसमध्ये हातपाय
म्हणून उभे राहा. काय म्हणतात पळा. आता बघा तुमचे हे अय्या आमचे हे खेळणार. आमचे आता हे मस्तच खेळणार. हो एक कुठं बघ 1 2 3 मारू का मारा एवढं नाही. मग लांबून इथून लांबून इथून नाही त्याला असं म्हणा जवळून तिथे लावून जातात. जवळून. अजून एकदा बघू. हा दाखवा. हा घे 1 2 बॅटिंग मला पळताना पाहिला बॉलर पळताना पाहिला स्टंप खेळ पळताना पहिल्यांदा सगळ्या जनतेने पाहिली. हा इथून पुढे असंच होणार आहे. वा 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 कोण पळणार आहे? स्टंप पळणार आहे. वा क्रिकेट वा. महाराज क्रिकेटलाच तुमचा राज्य परवानगी घ्या. आधी बाकीचं येऊ द्या. पुणे चॅम्पियन बोलवा. चौथा चॅम्पियन हाजी हो. थोडे लपक चमक थोडे लचक लचक आया मटक मटक मन दिया पटक ले पंगा ले पंगा ले पंगा और ले पंगा ले पंगा कपडे काय बोलतोयस काय तिकडे बापरे आल्यापासून असं बोलतोय. असं बोलतोय. बोल हा बोल खरा मैदानी खेळून माझीच निवड करा. कबड्डी 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 कबड्डी. कबड्डी कबड्डी म्हणजे मातीतला खेळ. खरा मैदानी खेळ. मग मी काय बाथरूम मध्ये खेळतो की काय? मी सुद्धा मैदानातच आहे. गप्पा टेनिस सुद्धा मैदानातच खेळतात. टॅनिस मध्ये खेळत. अरे मित्रांनो आजकाल माझी क्रेज कधी नव्हे ती वाढू लागली आहे. महाराज चला सुरू करूया. अर्धे इकडे अर्धे तिकडे. मुलांना तुम्ही पण या. आम्ही नाही येणार. त्यांना मैदानात खेळ आवडत नाही बाळा. त्याला फक्त मोबाईलचे पुढे बघा पुढे 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 नुसता खेळायला तो मोबाईलवरती खेळायला हवं. मैदानी खेळ कोण खेळणार? अरे मातीचे खेळ खेळा तो सांगतोय ना. आम्ही खेळणार फक्त मोबाईलचे गेम खेळणार. कबड्डी खेळणार. कबड्डी 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 बोलावं लागतं ना दम लागतो. त्यापेक्षा फुटफुट फुटफुट केलं चालेल. महाराज फुरफुर नको. कबड्डी बोला. तुम्हाला महाराजांना शिवाय बोललं चालेल का? याला कसं कळलं? पूर्वी तुम्ही शिपाई होतात ते. बोलायचं काही ठरलंय ना. चला कबड्डी 2 गट. आमचा गट इकडे हा तुमचा गट इकडे. अरे तुम्हाला मी हरवणार. बघूया ना, बघूया. एक कबड्डी चल चल चल. अरे आपण जिंकायचं आपण दाखवूया. आपण जिंकायचं. आपण हरायचं नाही. तो आला की तो पकडायचं. हा जिंकायचं जिंकायचं. शाबास. कबड्डी कबड्डी ये कबड्डी ये. थोडे लपक चमक थोडे लचक लचक आया मटक मटक मन दिया पटक ले पंगा ले पंगा मला आउट कर स्वतः बोलताय. आता आउट करून गेल्यावरती हे म्हणताय आम्ही आउट झालो. गटे खेळाले तुम्ही सगळे बाद झालात.
बघूया, मला नाही ओळखलं. कपडेच नाही. नाही बा, कोण आहेस तू? तुझे कपडे कुठे गेले? कुस्ती म्हणतात मला. या मराठी मातीत दाखल. खरा खेळ म्हणून माझीच ती म्हणते ना. महाराज, पाठवा कोणाला बी. कसा मातीत आडवा करतो ते बघा. आडवा करतो. आडवा म्हणतोस? राजवैद्य, पुढे या. नाही महाराज, मला दूध बघायचंय. जगून राज्याला उपयोग होईल असं वाटत नाही राजवैद्य. पुढे या. चला त्याच्याबरोबर. मागे या. डरपोकूचे. बाबा आला, बघा. त्याचा मुलगा कोण आहे तुम्ही उठा. ती. बाबा मी आहे का तू आहे? ते बाबा इकडे. तुम्हाला बाबा म्हणते? काय विचित्र मुलगी आहे ती. काय तुमचे उद्योग? पुढा. बाबा, बाबा, हलवा द्यायला. मला बाबाच खाली पडलं बघ. बाबा खाली द्यायला. बाबाच खाली पडलं. घालून पळाला बघ. हा. कुस्तीपट्टू. तू तसा कसा खेळ सांग बरं. त्या तसा जुना खेळ. अच्छा. आपली ताकद दाखवण्याचा खेळ. वा वा. पडली तर बाद झालंच म्हणून समजा. सकाळी उठून 3 ग्लास मावशीचं दूध काढल्या पितो आम्ही. वा ते दिसतंय. हो, काढल्या पितो. नाही का आमची मुलं. त्यांना तर सगळं आचट-वाचट खायला लागतं हल्लीच्या हो. मुलांना. दूध सुद्धा पीत नाही. पण हल्ली मी दुर्लक्षित झालो. अरे अरे. आता मित्रांचं येऊ. हा. कुस्ती खेळणं कमी झाले. कुस्ती गावागावात कुस्तीचे फळ किती रंगायचे. बस. अशी अंगाला नाठी लावून कुस्ती खेळणे कमी पडायचं वाटू लागलं. वा. कुस्ती खेळणे बंद होऊ लागले. खरंच मित्रा, खरी ताकद असणारे खेळ जिंकू शकतात. मग आहे का कोणी इथे कुस्ती खेळायला तयार? तू आता कुस्ती खेळू शकतोस? हो. नक्की? हो. घाबरलं नाहीस? नाही. आता ह्याच्यासोबत कुस्ती खेळण्यासाठी आपण समोरच्या मुलाला बोलवायचं. हा, बोलवतो ना. कुणी आहे का विचार? कोणी आहे का इथे माझ्यासोबत कुस्ती खेळायला तयार? तुझी बॉडी बघून ही बघ घाबरलीस. ती एकच पोरगी हात मागे गेला. हा बघ. तिचा जीव केवढा, ही केवढा. हा? आणि त्या तो जाऊ दे, हात वरती गेला ना, ते महत्वाचं आहे. विचार. कोणतं घेऊन जा. कोणतं घेऊन ये जायला. रे, आलो. अरे याच्याकडे बघून तरी विचार करायचा होता. हा? अरे चुकन मारली तर बदला करून जाशील. अरे तुझा जीव केवढा. चालेल तुला? नक्की चालेल? घाबरणार नाहीस? आमचा नियम आहे. नियम काय? जेवढे कपडे अंगावण्याच्या तेवढे कपडे तुझे. टी-शर्ट काढायला. नाही सगळं काढावं लागेल. खालचं वरचं. नाही कॉलेज का तुला शिक्षा मिळेल. कारण तू आलास का बघ. तू आलास का? काय असं आला? नाही, इकडे नाही. कुस्ती बघ, कुस्ती बघ तू. अरे, कुस्ती
हा इस्त्री करून दिलेले आहेत घेऊन जा कपडे त्याच्याच घेऊन गेले टीव्ही पण घेऊन गेला काय होतं काय करशील मुलांनो सांगा असे खेळ काय बरे खेळले बाबा किती ते कंट्रोल किती माझ्या रँकिंग तेवढी कमी जाईल उभे राहा. काय बोलले ऐकलं का असे खेळ का बरे खेळले आमची रत्न म्हणते किती ते कष्ट किती मैदानी लागतील म्हणजे मॉल बांधायला स्मारक बांधायला जमिनी आपण राखून ठेवायच्या सगळे खेळ उन्हात पावसात खेळावे लागणार हो महाराज जमीन असून पण कोणी आपली जुने खेळतच नाही लगोरी विटी दांडू असे खेळ संपून गेले. खरं. महाराज तुमच्या राज्यापासून सुरुवात करूया कुस्तीला परवानगी द्या पुन्हा खेळायला महत्त्व मिळवून द्या शाबाश क्रिकेट खेळताना खूप धावावं लागतं काय रे हा खेळताना आऊट होईल आम्ही हा रात्री हातोडं फेकायचं. अरे क्रिकेट खेळताना आऊट जिंकणार कोणी होणारच हा? लागणार कुठं? माझ्या ते खूपदा मारलं असतं ती सारखी जाणारी असते हा, सारखी आलेली असते हो ना किती तो त्रास काय बोलते दमडी मोठी किती तो त्रास वैताग किती तो त्रास बोल पुन्हा एकदा हसते बोल लवकर हा पुढे बोला काय काय समस्या आहे आमच्या मोबाईलमध्ये खेळ खेळण्यासाठी काहीच कष्ट लागत नाही आरामात खेळू शकतो जिंकू शकतो वेगवेगळे आजार सुरू होतील मोबाईलच्या अतिवापरामुळे आता मला ताकद कशी येणार या स्पर्धेच्या ओघात तुम्ही भक्कमपणे उभे नाही राहू शकत बरोबर आहे सारखा सारखा मोबाईल मग डोळ्यांना अडचण तर होतेच पण मेंदूचे रोग सुद्धा होतात शाबाश वेगवेगळे आजार सुरू होतील मोबाईलच्या अतिवापरामुळे मोबाईलवर कसले खेळ तुम्ही मैदानात खेळा मैदानात शाबाश सगळ्यांना खेळून कोण संकट असू दे हातापायाला लागतं रक्त येतं या स्पर्धेच्या ओघात तुमचे पाय मजबूत नको व्हायला सतत बसून पाठीला पोक येईल माना वाकड्या होतील हातात फक्त काम येणार बाकी अवयवांचं काय हो ना हाताचं मोठं काम फक्त बोटांनाच व्यायाम होतो आजकाल तर मुलांच्या बोटांच्या तक्रारी यायला लागल्या आहेत आजकाल मुलं ताटपणे उभी राहत नाही जरा जास्त उभी राहिले चक्कर येते खरंय खरंय मोबाईलच्या खेळामुळे आजकाल मुलांच्या जेवणावर सुद्धा लक्ष नसतं. बरोबर हो ना माया काय झालं माया ए माया 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 काय झालं माया ए माया वासरे बाकीचे माझे वासरे राजवैद्य ना बोलवता आहात तुम्ही अहो मान सन्मान तरी घ्यायचा मला न बोलवता आले एका वेळेला बोलत असोही राजवैद्य काय झालं बघा आम्ही तुमचे काय ते पैसे देऊ काय झालं सांगा शांत व्हा काही होणार नाही काळजी करू नका रडू नका काय झालं थांबा म्हणतात ना थांबा ते विचार करतात माझी मुलं काय काय झालं असेल? काय झालं थोडा अशक्तपणा आहे खायला पियला द्या तिला खायला बरे प्यायला होईल. बरं काही घातल्यासारखं काही नाही ना नक्की ना राज्यात काम करून एक चांगलं काम पाहिल्यासाठी झालं माझी भाकी खूप बेमारी झाली कोणताही निदान सांगितलं नाही फक्त खायला द्या आणि पाणी प्यायला द्या काय नाही लसी वाजून बसवा चौकात बसवा काय मला काही झालं नाही एवढं सिरियस होऊ नको बस बरोबर डॉक्टर म्हणतात काही झालं नाही शाळेची वेळ आली अभ्यासाची वेळ आली की मुलं अशी करतात काय नाही मुलं जाऊन ए अगं काही नाही झालं चक्कर आली खरंय पण एवढं घाबरलं सांगा काय झालं नाही हा एवढा अभिनय करू नकोस बरी असतो राजमध्ये आता बोले खरं ना काय झालंय
का? अशक्तपणा आहे. अशक्तपणा आहे. का माहितीये? कशामुळे? कशामुळे? चार दिवसापूर्वी आमच्या गोपाला सुद्धा अशीच चक्कर आली होती. खरंय. बघा. कोण गोपीनाथ? चार दिवसापूर्वी चक्कर आली. त्याला आपल्या राज्यातली माणसं सुद्धा ओळखता येत नाही. अहो, त्याला ओळखते मग सांगा. राणी सरकार काय सांगू ह्याची व्यथा. काय? अहो, परवा आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खात होता आणि झोपला. 5 आंबे खाल्ले बापरे. आणि मोबाईलवरती 5 गेम्सला खेळला आणि आंबे खाऊन झोपला. झोपला. मला आवडतं ते. हा सुद्धा उभ्या उभ्या झोपलाच आहे. मागे हो. काय करावं आता? हा? आमच्या घरी वैद्य असताना चला पाहिलं तुला काय झालं? आता बरे आहेस? आता बरी आहेस? दुपारची शाळा आहे. अरे हे सगळं कशामुळे? मग त्याच्यावर आपण काहीचा उपाय का शोधत नाही? पण काय करायचं याच्यावर? उपाय काय शोधायचा आहे असं विचारता येते. औषधाचा साठा वाढवण्याची गरज नाही. औषधाचा साठा वाढवण्याची गरज नाही. मग अरे मैदानांची संख्या वाढवायला हवी. मैदानांची संख्या. या मुलांनो या. औषधाचा साठा वाढवण्याची गरज नाही. असा नाही. मैदानांची संख्या वाढवायला हवी. खेळाच्या मैदानांची. मैदानी खेळांचं महत्त्व हे आज आम्हाला लक्षात आलं. आम्ही आजपासून मोबाईलवर खेळणार नाही. आम्ही चुकलो. आम्हाला क्षमा करा. वा वा शाबास. तुम्हाला तुमची चूक कळली. हेच आम्हाला पाहिजे होतं. अहो महाराज, ते तरी सांगा, कोण आहे आजचा चॅम्पियन? अच्छा उत्तर ऐकायचंय? उत्तर ऐकायचंय? ऐका. सांगा. अरे कोण आहे चॅम्पियन? जी मुलं मैदानावर खेळायला जातात आणि जे खेळ मैदानावर खेळले जातात तेच खरे चॅम्पियन. वा.